मी गेले 9 वर्ष काम करत असताना राजकारण हे फक्त 15% आणि 85% समाजकारण करण्याचं मी काम केलेलं आहे. माननीय नामदार मुसरी साहेब आमचे दैवत, आमचे सर्व काही. माझं नाव आहे दीपक विष्णू कुराडे, माजी नगरसेवक. प्रभाग क्रमांक 1 मधून माझ्या पत्नी सौ मीनाक्षी दीपक कुराडे या उमेदवार म्हणून नगरसेवक या पदासाठी निवडणूक लढवत आहेत. मला तसं बघायला तर मागील राजकारणात आणि समाजकारणात मागील 5 वर्षाचा अनुभव आहे. गेली 9 वर्ष झालं मी एक समाजसेवक, एक समाजकारण करण्याचा, राजकारण करण्याचा प्रयत्न करतो आहे. मी गेले 9 वर्ष काम करत असताना राजकारण हे फक्त 15% आणि 85% समाजकारण करण्याचं मी काम केलेलं आहे. माननीय नामदार मुसरी साहेब आमचे दैवत, आमचे सर्व काही. यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या प्रभागात गेली 9 वर्ष विकासाच्या माध्यमातून सर्व ठिकाणी पोचलो आहे. मागील 5 वर्षात काम करत असताना मी विरोधक बाकावरच बसलो आहे. सभागृहात विविध प्रश्नावर मी माझे आवाज उठवले आहे. जनतेचे काही प्रश्न असतील ते मी सभागृहात मांडण्याचा प्रयत्न केला. मग ते समाज बांधवच्याबद्दल असेल किंवा आपलं सांस्कृतिक हॉल असतील, या संदर्भात मी बरेच असे प्रश्न उपस्थित केले. विरोधकांच्याकडून फक्त माझ्या प्रभागावरती गळचेपीच झाली. एक तसं पाहायला गेलं तर हेतू पुरस्कार त्या प्रभागात मी एकटाच म्हणजे म्हणजे विरोधकाच्या ह्याच्या निवडून आलो होतो. तिथं निधी मिळू नये हा पुरेपूर त्यांनी प्रयत्न केला, पण आम्ही तो हेतू मोडून काढला. 5 वर्षे विरोधी बाकावर बसल्यानंतरसुद्धा 4 वर्ष प्रशासक होतं. त्या 4 वर्षाच्या प्रशासकाच्या काळात माननीय नामदार मुसरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्याकडून भरपूर करोडो रुपयाचा, कोट्यावधी रुपयाचा निधी आम्ही खेचून आणला आणि प्रभागाचा विकास करण्यात आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. लोकांना कोणते आव्हान करा? मी या निवडणुकीच्या निमित्ताने लोकांना एवढंच आवाहन करीन की जर सत्ता आपली राष्ट्रवादीची तुम्ही दिलात, तुम्ही भरघोस मताने राष्ट्रवादीची सत्ता ही 100% देणारच आहात, यात काही दुमत नाही. जर आत्ताचं वातावरण गडिंग्लज शहरातलं पाहायला गेलं तर आमचे 22च्या 22 नगरसेवक नगराध्यक्षसह हे बहुमताने निवडून येणार आहेत, यात काय वादच नाही. तरी पण मी सर्व गडिंग्लजच्या मतदार बंधूंना आवाहन करीन, येत्या नगरपालिकेच्या 2 डिसेंबरच्या मतदानाच्या वेळी आपण सर्वजण एक मतासाठी बाहेर पडा. सर्वांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ्या चिन्हासमोरील बटन दाबा व आमच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा, एवढंच मी आवाहन करेन.